ओके मित्रांनो, आज 10वा दिवस लडाख वारीचा. लडाख वारी सगळ्यात भारी. आणि आपण आता आहे लमायुरला थारपालिंग हॉटेल अँड कॅम्पिंग रेस्टॉरंट. तिथं रेझिन थारपालिंग काकांनी खूप चांगलं आपल्याला बघा दिसतं तुम्हाला थारपालिंग. थोडी यासाठी दाखवतो तुम्हाला. सी ओके दिसतं काका. थारपालिंग रेस्टॉरंट इंडियन चायनीज लडाख कॉन्टॅक्ट. ओके चला बघूया पुढे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, शिवशंभो, जय श्रीराम, जय श्रीराम. हे बघा मूर्ती किती छान दिसतंय, सुंदर अप्रतिम. मित्रांनो, काल रात्री आपण लामारूमध्ये आलो होतो संस्कार राईड कंप्लीट करून. तर आपले संध्याकाळी 8 वाजले होते आणि त्यामुळे अंधार झाल्यामुळे आपण मूनलँड व्यवस्थित कॅप्चर करू शकलो नाही. तर आज सकाळी आपण मूनलँड व्यवस्थित एक्सप्लोर केलेलं आहे आणि मोबाईलमध्ये कॅप्चर केलं आहे. त्याबरोबर दुपारी आपण लामारू मॉनेस्ट्री पण एक्सप्लोर केली आहे. नक्की तुम्हाला हे दोन्ही व्हिडिओ आवडतील, तुम्ही एन्जॉय करा. ओके गुड मॉर्निंग मित्रांनो. काल आम्ही संस्कार कंप्लीट करून याच रस्त्याने मी इथं आलो. ओके तेव्हा मला हे रेस्टॉरंट भेटलं बघायला, थारपालिंग रेस्टॉरंट. आणि खूप छान रेस्टॉरंट आहे. तिकडे बघू शकतात. थोडं झूम करतो. तिकडेही काहीतरी गोंपा दिसत आहेत, बुद्धिस्ट गोंपा. आणि हे मूनलँड आहे बघा, सुपर. थोडं वरती आलो आम्ही. सी खतरनाक. थोडं वरती जाऊया. ओके बरंच वरती गेलाय. तिकडून तो व्ह्यू आहे तो खतरनाक आहे मूनलँडचा. हे बघा. ओके तो आहे बघा, तो पूर्ण मूनलँडचा व्ह्यू आहे. खतरनाक दिसतंय. आणि इकडे एक लांबावर मोनेस्ट्री पण आहे. ती सगळे ओल्डेस्ट मोनेस्ट्री आहे. ओके बायकर राईड्सवाले आलेत. झूले झूले. अरे अबे उसको ध्यान ही नहीं है, मैं सुनेगा. अरे ओके मित्रांनो, आता आपण बघतोय हे मूनलँडची माती आहे बघा. कशी वेगळी वेगळी माती आहे बघा. ह्याचा कलर बघा एकदम वेगळा कलर आहे. आणि ह्याचा कलर बघा एकदम वेगळी. इकडचे लोक म्हणतात की ही मुलतानी मातीसारखी वाटते. थोडासा कलर पण तसाच आहे बघा. आणि असं म्हणतात की 10,000 वर्षापूर्वी इकडं आधी पाणी होतं त्या सत्यावर. हे बघा दिसतं तुम्हाला हे सतत. पुढे दाखवतो. त्या सत्यावर पूर्ण पाणी होतं आणि हळूहळू ते पाणी इकडून वाहून गेलं आणि उरलं. मग ही जागा मग अशी दिसायला लागली मग. आणि जेव्हा मून चा प्रकाश जेव्हा पडतो तेव्हा असं वाटतं की हे मूनलँड आहे, म्हणून ह्याचं नाव मूनलँड असं वाटतं. कारण ह्याचा शेप पण तसं असते बघा. शेप असा नॉर्मल नाही आहे. मध्ये मध्ये सरेशन दिसतात तुम्हाला, एकदम वेगळंच वाटतं हे. आणि सुंदर दिसतंय, खूप सुंदर. ओके एवढं सांगायचं होतं. ओके जुले लडाखच्या मित्रांनो, जुले.
बेसिकली बेल्स आहेत त्यांचे फिरवायचे असतात. कधी यांचे मंत्र आहेत ते आपल्याला माहीत नाही आहे. मित्रांनो, असे बेल्स आपल्याला रोटेट करावे लागतात आणि ॲक्च्युली हे 108 असे बेल्स असतात जे त्याच्यामध्ये मंत्र कोरलेले आहेत आणि हे बरोबर मॉनेस्ट्रीच्या खाली आहेत. खूप भारी वाटतं हे मंत्र रोटेट करताना. मित्रांनो, मी खूपच लकी आहे. ओल्ड एज लामारू मॉनेस्ट्रीचं रिच्युअल बघताना. हे रिच्युअल वर्षातून एकदाच केलं जातं आणि नेमका मी त्याच वेळी हे रिच्युअल बघताना पोचलेलो आहे. आणि तुम्ही बघू शकता की हे मॉन्क्स त्यांचे ट्रेडिशनल रिच्युअल डान्स परफॉर्म करत आहेत आणि हे ट्रेडिशनल रिच्युअल डान्स हे निसर्गासाठी नेचरसाठी केलं जातं. आणि तुम्ही बघू शकता लहान लहान मुलं आणि मोठे माणसं त्यांच्या ट्रेडिशनल अॅटरमध्ये आहेत आणि ओल्ड एज इन्स्ट्रुमेंट्स ते वाजवत आहेत आणि मध्ये आपले गुरु पण दिसत आहेत. खूपच भारी वाटते, खूपच पीस वाटतं इकडे आल्यावर. काल आपण बघितलं होतं हा ट्रक जळला होता. बिचारा ऑइलचा ट्रक असेल किंवा पेट्रोलचा असेल, दूधच जळालं. आपल्याला खलसीला यायचं पहिलं. चला आता मून्सलँडला बाय करूया. बाय बाय मून्सलँड. एन्जॉय द ब्युटी ऑफ मून्सलँड. ओके, आता वारले किती आहेत ते तुम्हाला सांगायचं राहिलं. आता वारले आहेत 3:45. आज खूप उशिरा चालू केलं. खरं आम्ही 2 दिवस खूप हेक्टिक शेड्यूल होतं आमचं. आम्ही कारगिलवरून निघालो आणि पदूमला पोचलो. पूर्ण आम्ही 10-12 तासाची राईड केली पहिल्या दिवशी, म्हणजे परवा. आणि काल आम्ही ते सकाळी 9 वाजता चालू केली होती आणि पोचलो आम्ही इकडे काहीतरी 7:30ला. ती पण आमची तेवढीच राईड होती. 10-11 तासाची राईड होती. म्हणजे दोन्ही दिवस एवढे खतरनाक होते आमचे की खूप थकलो होतो. बघा हा डोंगर बघा, सुपर्ब कलर्स. तर त्यामुळे आम्ही खूप थकलो होतो. म्हणून आज आम्ही जास्त धावपळ नाही केली. आज फक्त मी लमायरू मोनेस्ट्री मी एक्सप्लोर केली आणि तिकडचं रिच्युअल मी आज बघितलं. खूप छान होतं रिच्युअल. आता आपण चाललो लेहला. आता मध्ये आपल्याला निम्मो, परत तिथून निम्मोदार पदुमदारचा हा रोड दिसणार आहे, जो आता नवीन चालू केला आहे BROने. आणि त्या पुढे गेल्यावर संगम दिसेल आपल्याला इंडियन झंस्कार रिव्हरचं. खूप छान. ओके, आणि त्याच्या पुढे आपल्या गुरुद्वारा पत्थर साहेब हे बघायचं आणि मग आपल्या लेहमध्ये एंट्री मारायची. म्हणजे आजचं एवढं काही हेक्टिक शेड्यूल नाही आहे. आरामशी पोहोचू आपण 5-6 वाजेपर्यंत. सो आता आजपर्यंत छान झाली आपली जर्नी. आतापर्यंत आपण आता 10वा दिवस त्यामुळे जर्नी खूप छान चालली आपली. काही असं त्रास झाला नाही. आतापर्यंत सगळे हायेस्ट आपण केले शिंगेला 16,000च्या वरती, नंतर शिरशीला 15,700च्या वरती, आणि नंतर पेंजेला पण आय थिंक मला असं वाटतं 13,000पर्यंत आपण केलेलंच आहे. आणि जोजीला तुम्हाला 11,000 समथिंग आहे वाटतं. सो एवढे आपण हाईट आतापर्यंत आपण अचीव केले आहेत आणि त्यामुळे मजा आली आतापर्यंत. आता पुढचे पण आपल्याला राईड्स एक्सप्लोर करायचे आहेत लेहमध्ये. बघू आता पुढे कसं जातं. चला भेटूया पुढे. तुम्ही तिथपर्यंत हे नजारे एन्जॉय करा. छान रोड आहे. आणि हा जो रोड आहे हा लद्दाख श्रीनगर रोड आहे. रोड खूप छान आहे कारण इथे कॉन्वॉय आपले मिलिटरीचे येत जात असतात.
आणि हाच रोड आहे जो ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला होता, जे आपण कारगिलला बघितलं होतं. कारगिल लास्ट वॉर मेमोरियलमध्ये पाकिस्तानने 1999मध्ये आपल्यावर अटॅक केलं होतं. हे जे दिसतात तुम्हाला डोंगररांगा, हे डोंगररांगावर त्यांनी पोस्ट आपले कॅप्चर केले होते. तर हाच त्यांना हा रोड त्याला ब्लॉक करायचा होता. लडाखला त्याला आपल्या श्रीनगरपासून ब्रेक करायचं होतं. तर त्यांनी त्यांना कसं हे सगळं करण्यामागे चायना यांच्या मागे सपोर्टला होता. पण आपल्या इंडियन मिलिटरीने आपले जसे ब्रेव जवानांनी एवढी टफ फाईट दिली. 545 जवान शहीद झाले. त्याच्याबरोबर बाकीचे जवानही त्यांनाही त्रास झाला असणार आहे, त्यांनाही काही ना काही त्रास किंवा दुखापत झाली असणार आहे. त्या सगळ्यांना सॅल्यूट आहे. त्याच्यामुळं आपण हा जो रोड आहे आणि लडाख आणि काश्मीर, जम्मू काश्मीर हा जो भाग आहे हा आपण सेव्ह करू शकलो. तर हा भाग आपला मुकुट आहे, आपल्या भारताचा मुकुट आहे हा जम्मू काश्मीर लडाख. आणि हा भाग जर त्याला आपल्यावर अटॅक करेल तर त्याला आपण सोडणार नाही आहे. त्याचा शिरछेद केल्याशिवाय आपण राहणार नाही आहे. आणि हे आपल्या सैनिक आणि करून दाखवलं आहे. सो हॅट्स ऑफ यू, हॅट्स ऑफ टू आवर सोल्जर्स. जय जवान जय किसान. मित्रांनो, समोर आपल्याला बोर्ड दिसतोय. बोर्डवर लिहिलं आहे खालसी, अलची, सासपोल, ले एअरपोर्ट, ले, हुंदर, खाडुंगला, मनाली. म्हणजे हे सगळं आता आपल्याला पुढे गेल्यावर कॅप्चर करायचंच आहे. आणि पण पहिलं आपलं चेकपोस्ट येणार आहे खालसी. आणि मागे काल आपण एंट्री मारली होती ले श्रीनगर हायवेला, वानला चेकपोस्ट. तो आपण कॅप्चर करायला विसरलो आहे. ऑलरेडी काल आपण कॅप्चर केलेला आहे. आणि खूप मजा येते आज ड्राईव्ह करायला, काही त्रास नाही. आकाश बघा एकदम क्लीन स्काय आहे, थोडे ढगं दिसत आहेत आणि सुंदर असे माउंटेन्स. आणि मजा येते आज ड्राईव्ह करायला. हा ब्रिज दिसतोय बघा, छोटासा ब्रिज. आणि डोंगर बघा काय कलर्स आहेत डोंगरांचे. समोर आपल्याला हिरवं झाडं दिसत आहेत, लांब लांबचे झाडं. आणि लेफ्ट साईडला आपल्याला इंडस रिव्हर दिसते फ्लो करताना. आणि यावेळी एक गाणं आठवत आहे, नक्की तुम्हाला आवडेल. मला सांगा सुख नक्की म्हणजे काय असतं, काय असतं ते लडाखला येऊन मिळतं. मला सांगा सुख नक्की म्हणजे हेच असतं. भारी, एक नंबर. चला जर्नी फटाफट आता कॅप्चर पण करूया आणि कंप्लीट पण करूया फटाफट. आणि सुंदर काय रस्ते बघा, सुपर लँडस्केप, मस्त. अजून एक गाणं आठवलं मित्रांनो, मन तळ्यात मळ्यात जाईच्या गळ्यात, मन तळ्यात मळ्यात जाईच्या गळ्यात, मन नाजूकशी मोती माळ, मन नाजूकशी मोती माळ, तुझ्या नाजूकशा गळ्यात, मन तळ्यात मळ्यात जाईच्या गळ्यात. वा वा वा, मस्त, छान झालं. असं काही गाणं ऐकलं तर लई भारी वाटतं. आणि बघा लँडस्केप बघा, काय सुंदर लँडस्केप बघा. चला मित्रांनो, तुम्ही एन्जॉय करा लँडस्केप. पुढे आपण खालसी चेकपोस्टला भेटूया लवकरात लवकर. मित्रांनो, समोर आपल्याला ब्रिज दिसतोय, खूप छान ब्रिज आहे. आणि काय लिहिलं आहे, 1 व्हेकल ॲट अ टाईम. येस. आणि मला असं वाटतं आता खालसे विलेज जवळ आलेलं आहे. आपल्याला गोंपा दिसतंय. गोंपा हे कुठल्याही गावाचं प्रतीक मानलं जातं लडाखमध्ये. आणि बोर्ड दिसतोय आपल्याला बघा काय, आय थिंक वरती एक रोड आहे. ओके, हा रोड जातो बटालिकला, जो वरतून येतो. आणि कारगिलवरून पण एक रोड जातो बटालिकला. बटालिक हे बॉर्डर विलेज आहे POK एरियाच्या इकडे. आणि बघा समोर आपल्याला चेकपोस्ट दिसतं, सगळ्या गाड्या लाईनअप आहेत चेकिंगसाठी. बघा आता ऑफिसर थांबवतं आपल्याला. चला दाखवूया त्यांना, त्यांचं काय असेल डॉक्युमेंट्स आपण आपले क्लिअर करून घेऊ आणि पुढे निघूया. ओके मित्रांनो, आता आपण खालसे विलेज आपण क्रॉस केलं. आणि
चेकपोस्ट आपण बघू. चेकपोस्टला आपण दाखवलं आपले इन्फॉर्मेशन. तुम्ही इथं बघतायत आय लव्ह इंडियन आर्मी. किती छान लिहिलेलं आहे. प्रत्येकाने आपल्या आपल्या सिटीचं नाव लिहिलं आहे तर आय लव्ह इंडियन आर्मी. कारण इंडियन आर्मी ऑन दिस लँड विथ देअर ब्लड अँड देअर स्वेट. त्यांनी आमचा घाम आणि रक्त सांडलं या लँडवर. त्यामुळे हे लँड उभं राहिलं आहे. सगळं बॅरिकेड तुम्हाला दिसतंय. हे बघा हे फेन्सिंग वायर लावले आहेत. हे सगळं इंडियन आर्मीने लावलं आहे. कारण ह्याच्या या साईडला पाकिस्तान आहे आणि हे वाचवलं इंडियन आर्मीने. सो इंडियन आर्मी NH1 हा जो रोड आहे लडाख श्रीनगर हा रोड इंडियन आर्मी वाचला आहे. आता इथं वाचा बघा कारगिल कॉन्डोर शिफ्ट अँड शिवेल. यू कॅन सी इट. वाव. आज हायवेज आपण एवढं सुखरूपणे पार करतोय ते इंडियन आर्मीमधून पार करतोय. सो थँक्स. हे तर खूप कमी शब्द आहेत. जेवढं आपण बोलू तेवढं कमीच आहे इंडियन आर्मीसाठी. जेवढं एवढे की ते कधी भेटले त्याला रिस्पेक्टली बोला. ओके विद्यार्थी खूप लांब जायचं आपल्याला. आय थिंक आता जवळ आलोच आहे आपण आपल्या डेस्टिनेशनच्या. आपण आपलं टार्गेट 10व्या दिवशी अचीव करणार आहे. आजच लेहला आपण पोहोचणार आहे विथ सर्जा. सर्जा माझी बाईक आहे. तुम्ही जे बाजूला बघतात हे इंडस रिव्हर आहे. इंडस रिव्हर आपल्यावर चालणार आहे निंबूपर्यंत. आणि निंबूला आपल्याला दिसणार आहे संगम. ते पण कोणाचं संस्कारचं जे आपण काल केलं होतं. संस्कार दर्शन आपल्याला काल भेटलं होतं आणि आज आपल्याला दोघांचंही संगम भेटणार आहे इंडस आणि संस्कारचं. किती सुंदर मेळा होणार आहे आज. आणि ह्यांचा साक्षीदार आम्ही असणार आहे. कारण आम्ही आणि मित्रांनी आम्ही आधी संस्कार केला आहे. संस्कारचं नगरूप काय असतं ते बघितलं आहे. आणि आज आम्ही इंडस्ट्रीवर भेटणार आहे. खूप भारी वाटतं आहे. पोहोचू 2 तासामध्ये आपण आता लडाखला लेहला पोहोचू. सो एवढं काय हे नाही आता त्रास नाही आहे. रस्ते असे एवढे छान आहे इथे तर काय टेन्शन नाही. हां गाड्यांचं इथं ये जा खूप आहे त्यामुळे त्याला साईड दिली पाहिजे. आता इथं काय झालं आहे नूरला 8 किलोमीटर आहे. आता चढ आहे सुंदर डोंगर आहे बघा. प्रत्येक टर्न्सला तुम्हाला एक उखड बदलत आहे. अजून काय पाहिजे. मी चालता ड्रायव्हिंग करता पिक्चर बघतोय. मला गरज नाही कुठल्या गोष्टीची. स्वप्न घरी बसून बघितलं होतं आज ते पूर्ण होतंय. वाटलं नव्हतं कधी मी इकडे येईल. सगळं माझ्या फॅमिलीमुळं माझ्या वाईफमुळं आणि माझे जेवढे माझे पेशंट्स आहेत त्यांच्यामुळे त्याने मला हे अलाउड केलं की मी इकडे यावं. तुमचं लाईफ तुम्ही जगावं एकतरी. थँक्स टू ऑल द पीपल टू सपोर्ट मी इन दिस जर्नी. तर इकडे पण दिलं थँक्यू. विजिट अगेन. येस वी विल विजिट अगेन अँड अगेन. चला आता पुढे आपण काहीतरी नवीन काय असेल तर तुम्हाला दाखवतो मी. ओके चला. थोडं घाट सेक्शन दिसते मला तर इथं खाली. ओके नुला ब्रिज अल्टिट्यूड 9993 फीट. नुला ब्रिज क्रॉस केला आपण आणि नाव वी आर क्रॉसिंग द ब्रिज. alert always avoid accident. Yes, okay, avoid accident. You're always in service of the nation. Wow. Safety first, speed afterward. Just right. Be Mr. Late than late Mr. छान आहे. No Premier Agency in Rose Station. That's right. हे छान बोर्ड लिहिलं. To survive in high altitude, you have to change your attitude.
Yes. So what you have to do, you have to change your attitude. धनुर्धारी इंडियाचं मिलिटरीचा एरिया आहे धनुर्धारी. हाय माउंटेन पासेस लडाखमध्ये एंट्री मारतो आहे. हाय माउंटेन पासेस ऑफ इंडिया लडाख. हाय माउंटेन पासेस. सचनी रे कैसे कटे दिन. मोर यू स्पीड मोर यू स्किड. यस राईट. किती छान दिसते बघा इंडस रिव्हर. स्थिर आणि शांत. इंडस रिव्हर मला असं वाटतं तिबेटमधून वाहतो वाटतं. इट इज नॉट फ्रॉम इंडिया. मॅक्झिमम भाग हे आपला बाहेरूनच वाहतो. ब्रह्मपुत्रा पण तसंच आहे. तेव्हा मोठी रिव्हर ती इंडस आपल्या देशातून जाते. ब्रह्मपुत्रा पण आहे. तर ह्याचा मॅक्झिमम भाग जो आहे तो तिबेटमधून येतो आणि इट फ्लो टू पाकिस्तान इंडस रिव्हर अँड देन अरेबियन सी. आणि या सगळ्या नद्या फ्लो जो असतो खूप जास्त असतो. जर तो खाली खाली होतो. स्मूथ रोड फॉर स्मूथ राईड. माउंटेन बहुत ही छान आहे. माउंटेन काय छान बोलले. सेफ ड्रायव्हिंग नो इक्वल ड्रायव्हिंग त्या साईड. आज मौसम बड़ा बेईमान है. बड़ा बेईमान है आज मौसम. आने वाला कोई तूफान है. कोई तूफान है आज मौसम. आज मौसम बड़ा बेईमान है. बड़ा बेईमान है आज मौसम. क्या हुआ है हुआ कुछ नहीं. क्या हुआ है हुआ कुछ नहीं. बात क्या है पता कुछ नहीं है. मुझसे कोई खता हो गई. इसमें मेरी खता कुछ नहीं है. फूलों का बिल भी कुछ बदमाश है आज मौसम. ओ आज मौसम बड़ा बेईमान है. बड़ा बेईमान है आज मौसम. ग्रेट मोहम्मद रफी. काय गाणं आहे यार. सुंदर गाणं. खूप आवडतं मला खूप. अजून गाणं आवडतं. पुढे गेल्यावर गाऊया आपण.
मित्रांनो खूप भारी वाटतंय ड्राईव्ह करताना. आणि समोर आपल्याला दिसतोय एक रायडर आहे जो यूट्यूबर आहे. पाठी आपल्याला HJ ब्लॉग असं लिहिलं दिसतंय. आय थिंक HJ ब्लॉग मी बघितलं याचे व्हिडिओ, खूप चांगले व्हिडिओ असतात लडाख आणि हिमाचल साईडचे. आणि याचं नाव शुभम आहे. खूप आणि माणूस पण चांगला आहे कारण जे ब्लॉग बघताना कळतं. आणि आता माझ्या मित्राला ओव्हरटेक करतोय भरतला. कुठेही रूल्स सोडत नाही आहे, अशी ड्रायव्हिंग केली पाहिजे. आणि बघू आता पुढे भेटलं तर त्याशी आपण गप्पा मारू. तुम्ही तिथपर्यंत नजारा एन्जॉय करा. खूप भारी वाटतं आहे. आय थिंक एकटा ट्राय करतोय ठीक आहे हा यूट्यूबर. आय थिंक एकटाच करतो आहे वाटतं. नाही याच्याबरोबर ग्रुप पण आहे. ठीक आहे, जॉईन झाले याच्याबरोबर ग्रुप. तर असं मध्ये मध्ये प्रवासामध्ये आपल्याला भेटत जातात लोक. त्यांच्याशी भेटलं पाहिजे, बोललं पाहिजे. त्यांनी एकमेकांचे एक्सपिरियन्स शेअर करता येतं. हे बघा आता त्या रायडरने आपलं थम्सअप केलं. असं प्रत्येक रायडरला आपण एकमेकांना चिअर केलं पाहिजे कारण प्रत्येकाची ड्रीम राईड असते लडाख मध्ये ड्राईव्ह करायची. आणि माझी पण आहे आणि या सगळ्यांची पण आहे. खूप भारी वाटतं इथं ड्राईव्ह करताना. वेगळाच एक्सपिरियन्स आपण इकडून साठवून घेऊन जातो आपल्या घरी आणि हा लाईफटाईम एक्सपिरियन्स असतो. चला मित्रांनो, तुम्ही एन्जॉय करा ही राईड. पुढे अजून काय चांगलं असेल तुम्हाला मी दाखवत राहील. भेटू पुढेच. आजची आलोय. आजचं हे आहे गोंपा. इकडे मोनेस्ट्री आहे. कुठे बघायला लागेल आता. खूप सुंदर आहे बघा. लाईनी मग लावले छान. टेकिंग टर्न. वरती छान दिसतं कुठे. यांचे मोनेस्ट्री कुठे. मोनेस्ट्री मला असं वाटतं पुरा असायला पाहिजे. दिस इज अलची मोनेस्ट्री. अलचीमध्ये आलो आपण आता. सशमॉल पुढे येईल. सुंदर बघा. माउंटेन दिसत आहेत. त्याच्या बाजू मग झाडं दिसत आहेत. वाव. छान नजर आहे. सशमॉल 1 किलोमीटर आलो आता जाऊन सशमॉलचा. Sashmol already to 11,226. So the height has again gained. छान आहे ते गाव आहे. किती सुंदर माउंटेन दिसतं बघा वरती. वा सुंदर.
सुंदर गाव आहे. सगळ्या उठल्यावर आपल्याला खिडकीतून काय दिसतात, स्नो कॅप माउंटेन. काय पाहिजे अजून लाईफमध्ये. किती सुंदर आहे. मुलाला तर मी घेऊन मुलाला, वाईफला, आईवडिलांना वेळा सुटत आहे. खूप सुंदर. पंजाब, होय पंजाबचे लोक येत आहेत, सगळे इकडे येतात. महाराष्ट्राची पब्लिक मला कमी दिसली. गाडी येणारे खूप कमी होते गाड्या. हरियाणाचे तर खूप येते. हरियाणा, पंजाब, चंदीगड. ते आपली गाडी घेऊन येतो इकडे. सुट्ट्या ऊन सण नाही होते लोकांना, सर्व लोक इकडे येतात. ओके, ब्रो काय म्हणतोय, ड्राईव्ह डोंट फ्लाय. बरोबर बोलले ते. हाईट आपण गेन करतोय. गोइंग अपवर्ड. थोडा खड्डा आलाय. चष्पाल गाव छान आहे रे, मस्त आहे. म्हणजे आपल्याला लडाख श्रीनगर रोड एक नंबर यावा. रस्ते छान, गावं छान, नजारा तर एक नंबर. आणि बाकी तर काय तुम्ही एक्सपिरियन्स करा इकडे आल्यावर. सगळं मी सांगणार काय, या इकडे आणि करा एन्जॉय. आपलं बाईकने या, गाडीने या, कशाने या, पण या. मी तर एकटा आलो आहे, पण पुढच्या वेळी फॅमिलीला घेऊन येईल. बाईकनं जमणार नाही वाईफला माझ्या, पण नक्की गाडीनं घेऊन येईलच. स्वतःची गाडी आणेल किंवा मग फ्लाईटने येईल. अरे बापरे, ते दगड बघा. अरे पडायच्या कंडिशनला दगड ते कधी आपल्या अंगावर पडतील. धाड दिसून दिसतात ते दगड. स्वातंत्र्याकडून चिपकून ठेवले दगडांना. मुलं कसे खेळतात, एक दगड एक दगड एक दगड असे लावतात, तसंच वाटतं. दगडाला चिपकवले मुलांनी असं वाटतंय. एक नंबर माउंटेन होते, सुंदर, अति सुंदर. बरोबर. दिल्ली 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 दिल्लीमध्ये भरपूर रायडर आहे बाबा इकडे, कमी नाही हो रायडर. ओके, वेलकम टू निमो बासगो पॉवर स्टेशन. निमो बासगो पॉवर स्टेशन 3.50 मेगावॅट LC. आता सगळे रायडर सगळं पेटलेले आहेत, आपल्याला पेटायचे. चला चंदीगड चंदीगड. कुठले बाबा माहित नाही. पॉंडिचेरी. अरे बापरे, पॉंडिचेरीची गाडी आली. मित्रांनो, खूप सुपर लँडस्केप आहेत, अप्रतिम अशी लँडस्केप. ड्राईव्ह करताना खूप मजा येते. आणि BROने खूप भारी काम केलं आहे लेह श्रीनगर हायवे बनवताना. खूप भारी वाटते या हायवेवर ड्राईव्ह करताना. आता बघा स्मूथ टर्न आला. तर मित्रांनो, थोडंसं इन्फॉर्मेशन तुम्हाला शेअर करायची आहे. हे बघा कसं वाटतं बघा. ढगं आणि माउंटेन एकमेकांना कम्प्लिटली समावून गेले आहेत आणि मध्ये स्नो कॅप माउंटेन दिसते आपल्याला. तर इन्फॉर्मेशन अशी शेअर करायची की जेव्हा मी लेह श्रीनगर हायवे स्टार्ट केला श्रीनगरवरून,
तर आम्ही जोजिया पास क्रॉस केलं, मग द्रासमध्ये आलो. द्रासवरून आम्ही कारगिलला स्टे केलं आणि कारगिलला आम्ही डिसिजन घेतलं की आम्ही डायरेक्ट लेहला जाणार नाही, आम्ही झंस्कार सिरीज कवर करणार. तर आम्ही खाली पदुमला उतरलो कारगिलवरून आणि मग लमारू आलो. तर कारगिल ते लमारू जो डिस्टन्स आहे तो 103 किलोमीटरचा आहे. त्याच्याबद्दल आम्ही 400च्या वर किलोमीटर कवर केले कारगिल टू पडूम टू लमारू. तर हे डिस्टन्स करताना आम्हाला खूप मजा आली. आणि आता बघा परत एक स्मूथ टन आला बघा, अप्रतिम असा स्मूथ टन आहे. आणि समोर बघतोय बघा काय लँडस्केप आहे मित्रांनो, खतरनाक लँडस्केप आहे. क्लाउड्स आणि स्नोकॅप माउंटेन एकमेकांमध्ये समावून गेलेत. वाह, सुपर्ब, अनबिलिव्हेबल. तर मित्रांनो तर आम्ही 103 किलोमीटरचा जो पॅच होता कारगिल टू लमारू तो आम्ही मिस केला होता. त्याच्यामध्ये बुलबेक, नमिकला आणि फाटूला टॉप असतो तो आम्ही मिस केला. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही जे कवर केले ते झंस्कार सिरीज ते एक नंबर होतं. नक्की तुम्हाला ती सिरीज आवडली असेल. तर आणि खूप भारी वाटलं. हे लँडस्केप तुम्ही एन्जॉय करा. असंच तुम्हाला लँडस्केप मी पुढे दाखवतो. चला मित्रांनो, पुढे आपण भेटूया. मित्रांनो आपण आता ॲसेंड करून वरती आलेलो आहे आणि लेफ्ट साईडला आपल्याला दिसतंय छोटंसं हॉटेल आहे. तिथं बायकर्स आणि कार्स थांबलेत संध्याकाळचा नाश्ता करण्यासाठी. खूप भारी वाटते त्या रोडवर ड्राईव्ह करताना. अंतर फटाफट कापलं जातं आहे आणि खरंच लद्दाखला देवाने फुरसतने बनवलं आहे बघा. राईट साईडला आपल्याला स्नो कॅप माउंटेन दिसत आहेत जे आपल्याला खाली दिसले होते. खरंच खूप भारी आहेत. आणि टार्मॅक रोडवर ड्राईव्ह करताना तर मजाच वेगळी आहे. इतक्या हाय अल्टिट्यूडवर आम्ही ड्राईव्ह करतो आहे पण काही त्रास होत नाही आहे कारण नजाराच एवढा भारी आहे. प्रत्येक नजारा बघा, राईट साईडला नजारा कसा आहे स्नो कॅप माउंटेन आणि लेफ्ट साईडला बघा कम्प्लिटली डिफरंट सिनारिओ इथं दिसतं आपल्याला. मित्रांनो हे बघताना मला एक गाणं आठवतं आहे मोहम्मद रफी साहेबांचं आणि ते चित्रित केलं होतं आय थिंक दाल लेकमध्ये श्रीनगरला शमी कपूर आणि शर्मिला टागोर यांच्यावर. हे गाणं असं आहे, ये चांद सा रोशन चेहरा जुल्फों का रंग सुनहरा, ये झील से नीली आंखें कोई राज है इनमें घेरा, तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया, तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया. अप्रतिम गाणं मोहम्मद रफी यांनी गायले त्या काळात 60-70च्या काळात. खरंच लिजंड होते मोहम्मद रफी. एक एक गाणं आठवलं की असं वाटतं त्या काळात गेल्यासारखं वाटतं. लेफ्ट साईडला बघा काय लँडस्केप बघा. परत लँडस्केप तुम्ही बघत राहा, तुम्हाला खूप भारी वाटेल हे लँडस्केप बघताना. थोडंच थांबूया आपण आणि हा नजारा एन्जॉय करूया. ये चांद सा रोशन चेहरा जुल्फों का रंग सुनहरा, ये झील से नीली आंखें कोई राज है इनमें घेरा, तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया, तारीफ करूं क्या उसकी जिसने लद्दाख को बनाया. एक नंबर. Super mountains.
मित्रांनो, आता आपण निम्मो किंवा निम्मू या गावामध्ये आलेलो आहे. बाजूला लेफ्ट साईडला बघा किती सुंदर गोंपा दिसेल बघा. खूप सारे गोंपा या लोकांनी करून ठेवलेले आहे. निम्मू हे गाव खूप इम्पॉर्टंट आहे. इथं आर्मीचं हेडक्वार्टर पण आहे आणि इथून एक रोड चालू होतो जो मी तुम्हाला झंस्कारमध्ये सांगितला होता, निम्मू पदुम दारचा, जो लेहला कनेक्ट करतो मनालीपासून. म्हणजे मनाली टू लेहसाठी हा शॉर्टकट चालू केलेला आहे इंडियन आर्मीने. तर आपण जो कवर केला होता तो लिंकशेडवरून केला होता, तो थोडासा लॉंग कट आहे. आणि हा जो शॉर्टकट आहे हा निराकवरून चालू होतो, जो तुम्हाला मी झंस्कारमध्ये दाखवला होता. आता पुढं गेल्यावर तुम्हाला मी संगम दाखवणारच आहे हे इंडस रिव्हर आणि झंस्कारचा, आणि तिकडूनच तो रोड चालू होतो निम्मू पदुम दारचा. बघू आता पुढे गेल्यावर तुम्हाला जवळ आलं की दाखवतो तुम्हाला मी. मित्रांनो, हे मिलिटरीचं कॅन्टोन्मेंट एरिया आहे जे निम्मू जंक्शनच्या आधी येतं. आणि एका अंतरानंतर मी इथं शूट करणार नाही आहे. ते तुम्ही बघू शकता बघा, इथं मंदिर पण दिसतं आपल्याला आणि इथं गोंपा पण दिसतं आहे. आणि ह्याच्या पुढे आता मी शूट करणार नाही आहे. मित्रांनो, मिलिटरीचं काही गोष्टी आपण प्रायव्हसी मेंटेन ठेवली पाहिजे. चला मित्रांनो, कट करूया. मित्रांनो, आता आपण निम्मू विलेज क्रॉस केलेलं आहे आणि समोर आपल्या बोर्ड दिसतो आहे आणि त्या बोर्डवर बघूया लेह इज 33 किलोमीटर. आणि राईट साईडला आपल्याला अजून एक बोर्ड दिसतो आहे, बघूया काय या गोंपाच्या समोरच आहे. ओके, हा बोर्ड आपल्याला सांगतोय येस हाच रोड येतो बघा, निम्मू पदुम दारचा. हा चिलिंग वाया निराक रूटने हा कनेक्ट करतो पदुमला आणि पदुमवरून दारचाला जातो शिंकुला पास वाया. तर आता पुढे गेल्यावर आपण जंक्शन बघूया इंडस आणि झंस्कारचं, आणि रोड पण आपण बघूया कसा दिसतोय पुढे गेल्यावर, दाखवतो तुम्हाला मी. चला भेटू पुढे. ओके मित्रांनो, ही आपली बाईक सर्जा, आणि आपण आता बघत आहेत ते जे पाणी येतं आहे ते झंस्कारचं पाणी आहे. ते बघा ते इकडे मिळतं आहे आणि हे इंडसचं पाणी आहे. हे दोन्ही नदींचं कॉन्फ्लुएन्स तिकडे आहे, त्याला आपण संगम म्हणतो. हा निम्मो पदुम दारचा रोड आहे. हा अजून लोकांना ओपन नाही केलेला आहे. आम्ही झंस्कार नदीला फॉलो करत करत त्या डोंगराच्या त्या साईडने, म्हणजे लिटरली आपण बघू शकतो की 40-45 किलोमीटरच्या पुढे आम्ही त्या साईडने लबारून निघालो आणि इथून हा रस्ता असा जातो. सुपर, एक नंबर आहे हा रस्ता. ठीक आहे, हा असा जाऊन ना, हा इकडे बघा दिसतं, हा ब्रिज बनवून असा रस्ता इथं मूव्ह करतो. आता एखादी गाडी दिसली असते तर आपण त्याला दाखवलं असतं. किती सुंदर आहे. ओके, ही आपली गाडी खूप साथ दिली आपल्याला आतापर्यंत, खूप मजा आली. ओके मित्रांनो, आता आपण एका लोकेशनला आलो आहे. समोर बघा 1 2 3 4 5 6 असे दुकानचे नंबर आहेत आणि समोर इंडियन फ्लॅग दिसते. ह्याला या रोडला आपण मॅग्नेटिक हिल म्हणतो. आता हे सगळ्यांनी असं
म्हणण्याच्या कारणाने हा बोर्ड तुम्ही वाचू शकतात पॉज करून. इथं एक ऑप्टिकल इल्युशन होतं लोकांना की एका पॉईंटवर आपली गाडी ठेवली की गाडी आपली अशी वाटते की न्यूट्रलमध्ये ठेवली आपण गाडी, तर गाडी आपली मूव करते. बेसिकली ऑप्टिकल इल्युशन आहे. इकडचे जे माउंटेन्स आहेत त्याचे स्ट्रक्चर असं आहे की आपल्याला असं वाटतं गाडी पुढे झाली आहे, पण असं मॅग्नेटिक हिल असं वगैरे इथं काही नाही आहे. तर हे तुम्हाला सांगायचं होतं. तर चला आता लवकर अंतर कापूया. मला तर काय असं फील नाही आलं मॅग्नेटिक इफेक्ट. हे बेसिकली कार लोकांना फील होत असेल न्यूट्रलमध्ये टाकल्यावर, मला असं काही वाटलं नाही. पण इकडे बेसिकली लोक ड्राईव्ह करतात या ड्यून्समध्ये, जे तुम्ही बघता बाजूला. तर गो कार्टिंग असं काही ना काय चालू असतं इथं राईड्स बाजूला, राईट साईडला लेफ्ट साईडला. त्याच्यासाठी फेमस आहे मॅग्नेटिक हिल. आणि इथे चांगले ट्रेल्स पण बनलेत बघा. राईट साईडला तुम्ही बघू शकतात आणि लेफ्ट साईडला पण ट्रेल्स आहेत. ह्याच्यावर ज्यांना ऑफरोडिंग करायची आवड असेल त्यांनी ऑफरोड करायला त्यांना मजा येते. हे इकडं मला दिसतं आहे मॅग्नेटिक हिलच्या इथं. चला लवकर अंतर कापूया, खूप लेट होत चाललं आहे. तुम्ही नजारा एन्जॉय करा, भेटू पुढे. ड्रायव्हर बघा, त्या साईडला ड्रायव्हर बघ किती भारी आहे. तुम्ही ढगारेमध्ये इथं पाऊस बर्फ पडतोय, 100% बर्फ पडतो तिकडे. ओके मित्रांनो, हे गुरुद्वाराची एंट्री आहे, गुरुद्वारा पत्थर साहिब. आणि या गुरुद्वाराचं अर्थ असा आहे की इथे काही गोष्टी अशा घडल्यात इथे, त्यामुळे इथं काय अवशेष आहेत. तर त्याने आपल्याला प्रूव्ह होतं की खरंच इथं गुरु जे होते इथे ते मेडिटेशनला होते आणि लोकांना इकडे त्याने वाचवलं. आणि आता हा गुरुद्वारा जो पत्थर साहेब आहे हा पडतो श्रीनगर लडाख रोडला. आणि हा पूर्णपणे मिलिटरीच्या अंडरमध्ये आहे. मिलिटरी याला पूर्णपणे याची देखरेख करते, त्याचं लक्ष देते. आणि हे गुरुद्वाराचं स्थापना झाली होती काहीतरी आय थिंक मिलिटरी केली होती, जर डेट मला माहीत नाही आहे. आणि जे गुरु होते ते इकडे आले होते आणि इथं आल्यानंतर त्यांनी इथं लोकांना विचारलं तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे. तर ते म्हटले की आम्हाला एक राक्षस आहे जो त्या डोंगरावर आहे बघा, त्या डोंगरावर आहे. ते तुम्हाला ते झेंडा दिसतोय तिकडे तो राहत होता आणि तो लोकांना त्रास द्यायचा. तर गुरु जे होते ते नदी गाठी बसले, त्यावेळी इथं नदी असेल आणि त्या राक्षसाला बघून गुरुला बघून खूप भडकला आणि त्याने वरती दगड फेकला आणि दगड वरतून खाली आला आणि गुरुच्या पाठीला येऊन तो टच झाला. त्याला वाटलं गुरु मेले, पण जवळून बघतो तर गुरु तर मेले नाही आहे, गुरु हसत आहेत. आणि नंतर ते दगड जो होता तो मौन झाला. त्याने वरतून पाय मारला तरी गुरुला काय झालं नाही. तर गुरु म्हणले की ह्याच्या पुढे जर तू असं काय केलंस तर तुला ह्याचं भोगावं लागेल. तुला जर खरंच माझा रागापासून वाचायचं असेल तर तू लोकांची सेवा कर. आणि त्यालाही कळलं की हे गुरु जे हे साधेसुधे माणूस नाही आहे, ते देवाचे भक्त आहेत. ओके, ही होती स्टोरी गुरुद्वारा पत्थर साहिब याची. चला हा आहे नजारा. चला आता निघूया आपण आपल्या लेह लडाखला. ओके बाय. आता आपण हिस्टॉरिकल गुरुद्वारा पत्थर साहिब या ठिकाणावर निघतोय आणि खूपच सुंदर आहे. एक नंबर माउंटेन्स, हिमालयन, माझी हिमालयन सज्जा in the mountains, the land of high mountains. Yes, I achieved my hike. Sanja my hike. सातवी मला असं मला अजून साधले. अजून आपले 10 दिवस बाकी आहेत. 10 नाही जास्त, 5 तारीख 5 आहे ना, अजून 15 दिवस बाकी आहे. जायचं तर मला हेल्प कर. एक चांगली सर्व्हिसिंग करून देतो मी, मला हेल्प कर.
पेट्रोल पंप भेटेल आपल्याला बघायला बघू. पेट्रोल संपलं आपलं, पेट्रोल पंप भेटायला पाहिजे आपल्याला. आता 20 मिनिटाच्या अंतरावर आहे आपण लडाखच्या लेहच्या. चांगला स्पीड दिसतो इकडे. क्या करना है? एक क्या अकेला है? कितना भर क्या? थोड़ा और भर दे. बस थोड़ा और मुझे ऊपर देख, थोड़ा सा बस. हाँ बस 30 रुपये दे देता हूँ. ठीक है 930. चेंज नहीं. नहीं ना यार, तो चेन कहाँ से दूँ? ठीक है 930 रुपये झाले. आम्ही इंडियन एअरफोर्स आणि हेलिकॉप्टर आहे तिकडे. ते दिसतं तुम्हाला, ते लेह सिटी आहे. आता आपण लेह सिटीच्या एकदम जवळ पोहोचलोय. कमान त्याच्यासाठी केला होता अट्टास, आज तेच तुम्हाला बघायला भेटतंय. वाव, ते पण बाईकने. मी माझ्या घरापासून 27 तारखेला बाईकने निघालो होतो सकाळी. माझ्या मुलाला, माझ्या वाईफला, माझ्या आई वडिलांना आम्हाला सोडून निघालो होतो. आज मी पोचलोय लेहला 10व्या दिवशी. खूप प्राऊड वाटते मला माझ्यावर, आणि रिअली माझ्या बाईकवर पण खूप प्राऊड वाटते मला. तिने माझी साथ सोडलेली आहे. आता आपण लेह सिटीमध्ये एंट्री करतोय. लेह आता एकदम जवळ आलेलं आहे. ते किती लाईट्स दिसत आहे बघा आपल्याला. म्हणजे लेह सिटी किती हॅपनिंग आहे. एका टोकावर ही सिटी आहे, पण किती सुंदर आहे. मला वाटणारच नाही की इथे या गोष्टी अवेलेबल नाही. सगळ्या गोष्टी अवेलेबल इकडे. वर्ल्डमध्ये जे नाही पाहिजे ते भेटणार. हाईटवर आहे, 1000 फीटच्या वर आहे. इंटरनॅशनल टुरिस्ट खूप येतात तिकडे. आणि बाईक रायडरसाठी तर ही एक तुम्ही बोलू शकता की हे मक्का आहे, देवा पंढरी आहे. मक्का जेव्हा मुस्लिम धर्मामध्ये असतं, आपल्यासाठी ही पंढरी आहे बाईक रायडरसाठी. तर लडाखवारी झालीच पाहिजे. आणि लडाखवारी आज करता आपण आज लडाखवारीमध्ये पोहोचलो. ते लडाखवारीच्या मेन लेह सिटीमध्ये, तिथून आपली वारी चालू होणार आहे लडाखची. वाह, एकदम भारी वाटतं, एकदम भारी सुंदर. वाव, इंडियन टँक्स, इंडियन बोहोर्स, सुंदर. आणि लॉर्ड बुद्धा, पीस, द मोस्ट हॉल ऑफ फेम बाद तुझं बघायला पाहिजे. ओके, एरिया हॉल ऑफ फेम मार्गाचा बघायचं आपल्याला. आता आपण हॉल ऑफ फेम हे नाव वाचलेलं. राईट हँड साईडला हॉल ऑफ फेम म्युझियम आहे, जे इंडियन आर्मीचे सोल्जर्स जे इकडे ड्युटीवर आहेत, इथे तैनात आहेत सियाचीनमध्ये. आणि कम्प्लीट लडाख रिजनमध्ये ते काय काय प्रकारचे इक्विपमेंट वापरतात, ते काय काय प्रकारचे क्लोथ घालतात, कपडे घालतात थंडीपासून वाचण्यासाठी, आणि कुठल्या प्रकारचे वेपन्स ते यूज करतात तिकडे एनिमीला हरवण्यासाठी. हे सगळं इकडं हॉल ऑफ फेम म्युझियममध्ये ठेवलेलं आहे. आणि हा कम्प्लिटली एरिया इंडियन आर्मीच्या कंट्रोलमध्ये येतो. राईट हँड साईडला लेह एअरपोर्ट पण आहे, जे लेहला कनेक्ट करतं पूर्ण इंडिया रिजन पासून, इंडिया स्टेटपासून लेहला कनेक्ट करतं. आणि
हे 365 डे हा ले एअरपोर्ट चालू असतो आणि थंडीमध्ये याचा खूप उपयोग होतो. आता आपण एक चौकमध्ये आलेलो आहे आणि इंडियन आर्मी ही खूप इम्पॉर्टंट आणि की फॅक्टर प्ले करते लडाखी पीपल आणि जम्मू काश्मीर पीपलच्या लाईफमध्ये. तर ऑल द मेडिकल सर्व्हिसेस, ॲम्ब्युलन्स सर्व्हिसेस आर प्रोव्हाइडेड बाय द इंडियन आर्मी. कुठल्याही प्रकारचं इम्पॉर्टंट सर्व्हिसेस इंडियन आर्मी ह्यांना प्रोव्हाइड करते. आता आपण एक चौकमध्ये आलो आहे, मित्र पुढे गेलो आहे. चला भेटूया पुढे. मित्रांनो, आता खऱ्या अर्थाने लडाखचं रिअल ॲडव्हेंचर चालू होणार आहे. चला मित्रांनो, गुड नाईट, बाय बाय, टेक केअर.